श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती। देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत। चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात। अष्टमीला दुर्गा अष्टमीचे विशेष प्रभावशाली उपाय भगवान शिवशंकराच्या मंदिरात शिवलिंगावर आपण बघणार आहोत। तर वर्षामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये ही अष्टमी येते असते। शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी पाळली जाते। या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते। ज्याप्रमाणे सोमवारचं शिवरात्री अष्टमी भगवान शिवशंकराला आपले ब्रह्मांड दैवत मानले जाऊन मनोभावे उपाय केले जातात। गणपतीला चतुर्थी तिथीचे आद्य दैवत मानले जाते। त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गा देवीची मनोभावे पूजा केली उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। देवीच्या आराधनाने नामस्मरणाने तुमच्या सर्व समस्या दुःख दारिद्र्य दूर होतील। दुसरे म्हणजे या दिवशी दुर्गा देवीची पूजा करून काही खास उपाय केल्याने विवाह इच्छुकांचे लग्नांचे योग सुद्धा जुळून येतील। वैवाहिक जीवनातील आनंद कायम राहील। मुलांचे कल्याण होईल। करिअर जॉब व्यवसाय यामध्ये चांगली प्रगती होईल। तसेच देवीची जर आपण नित्य आराधना केल्याने कुटुंबात अडीअडचणीतून मुक्तता मिळेल आणि घरामध्ये सुख शांती समाधान नांदेल। आरोग्याच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्यातून तुम्हाला सुटका मिळेल। दुर्गा अष्टमीला देवीची आराधना उपासना उपाय करणे अति लाभदायक ठरतात। तर आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण माहिती बघूनच उपाय करावे। आपण यामध्ये कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून शिवपुराण विष्णुपुराण पद्मपुराण स्कंदपुराण तसेच पौराणिक कथेनुसार आपण हे उपाय पाहत आहोत। नंबर 1, घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल तर एक कमळाचे फूल असेल घ्या, नसेल तर गुलाबाचे फूल घेतले तरीही चालेल, पण शक्यतो कमळाचे फूल घ्यावे अति उत्तम। आणि दुर्गा अष्टमी दिवशी शिवलिंगावर मनोभावे समर्पित करायला चालू करावे। नाहीतर कमलगड्डा पाण्यात टाकून ते पाणी शिवलिंगावर 1 लोटा जल दुर्गा चालीसा म्हणून मनोभावे समर्पित करावे। नंबर 2, भरपूर प्रयत्न करूनही एखाद्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल तर आज एका चांदीच्या वाटीत कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरभर फिरवावा। मनामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जाप ठेवावा। हा उपाय नवमीला देखील करू शकता। यामुळे आपली सर्व कामे सुरळीत होऊन आपल्या प्रत्येक कामामध्ये यश येईल। नंबर 3, तुम्हाला कुठल्याही प्रकाराचा मानसिक त्रास होत असेल, मानसिक त्रासामुळे तणावग्रस्त झालेला असाल, त्यातून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्गा अष्टमी दिवशी 2 मुखी रुद्राक्ष विधीपूर्वक पूजा करून धारण करावा। 2 मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्रच आहे। दुर्गाष्टमी दिवशी 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावापासून लवकरात लवकर मुक्तता मिळते। नंबर 4, जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान टिकून ठेवायचे असेल तर या दिवशी पहाटे स्नान करून दुर्गा मातेला लाल फुलांची माळ अर्पण करावी। यानंतर दुर्गा चालीसा मनोभावे प्रसन्न मनाने पठण करावे। या दिवशी दुर्गा चालीसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात सुख समृद्धी समाधान आनंद निर्माण होतो। नंबर 5, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग सुरळीत चालवायचे असतील, तुमचे जीवन आनंदमय भरभरून टाकायचे असतील तर दुर्गाष्टमी दिवशी दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन किंवा शिवलिंगावरती दुर्गा माता ही असते तर तिथे लाल वस्त्र समर्पित करावे। असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये प्रगतीचे मार्ग सुरळीत चालतात, तुमचे जीवन आनंदमय होते। नंबर 6, जर तुम्हाला खूप दिवस झाले काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर दुर्गा अष्टमी दिवशी चंद्रदेवाच्या चंद्रमौली या मंत्राचा 108 वेळा जप करावा किंवा चंद्रदेवाचा दुसरा मंत्र पुत्र सोमायाय नमः या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करून जे तुमचे अस्वस्थ बेचैन मन आहे ते दूर होऊन तुमच्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण होईल। नंबर 7, तुमच्या मनामध्ये खूप भीती असेल, कुठल्या ना कुठल्या कारणावरून तुमच्या मनामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले असेल किंवा तुम्हाला शत्रू त्रास देत असेल, त्यामुळे तुमच्या मनात भीती निर्माण होत असेल तर दुर्गा अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन जो मातीचा माठ असतो तो पाण्याने भरून दान करावा आणि दुर्गा मातेचा मनोभावे आशीर्वाद घ्यावा। असे केल्याने तुमची भीतीपासून लवकरात लवकर सुटका होते। दुर्गा मातेला तुमचा आशीर्वाद प्राप्त होतो, तुमच्या सदैव पाठीशी राहतात। नंबर 8, तुमच्या
जवळच्या व्यक्तीला खूप पैशाची गरज आहे म्हणून दिले असतील आणि ते आत्ता तुम्हाला देत नसतील किंवा एकदा दोनदा मागूनही ते आज देतो उद्या देतो असे म्हणत असतील तर दुर्गाष्टमी दिवशी एका गुलाबाच्या फुलामध्ये कापूर प्रज्वलित करून दुर्गेला अर्पण करावा। यामुळे सर्व आर्थिक समस्या दूर होतात। माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहतो आणि चांगले मार्ग दाखवण्यासाठी आपले मन प्रसन्न होते। नंबर 9, दुर्गा अष्टमी दिवशी 1 वाटी भरून हिरवे मूग घेऊन त्यावर 1 गुळाचा खडा ठेवून 5 बेलपत्र ठेवावे। जर एखाद्या व्यक्तीला खूप मोठा आजार असेल, किडनी किंवा अजून कुठलाही मोठा आजार असतील तर 21 वेळा त्या व्यक्तीच्या शरीरावरून उतरवून उजव्या हातात घेऊन त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून भगवान श्री गणेशाला हृदयापासून प्रार्थना करून गणेशाच्या मंदिरात न बोलता श्री गणेशाच्या मंदिरात जिथे दरवाजा असतो त्या दरवाजापाशी आपल्या डाव्या हाताला आणि श्री गणेशाच्या उजव्या हाताला येईल त्या बाजूला ती वाटी जमिनीवर ठेवायची आहे। तर कितीही मोठा आजार असेल तर 10 ते 12 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल। नंबर 10, भगवान शिवशंकर म्हणतात की श्री गणेशाला जो व्यक्ती 41 दुर्वा बुधवारच्या अष्टमीला किंवा दुर्गा अष्टमीला समर्पित करेल, प्रत्येक दुर्वाला गाठ बांधून गणेशाला मनोभावे कुंदकेश्वर महादेव किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत दुर्वा समर्पित केले आणि येताना त्या दुर्वा उचलून घरी येऊन घेऊन रोज जो व्यक्ती आजारी आहे त्याने रिकाम्या पोटी या दुर्वा चावून चावून खायच्या आहेत। त्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायचे आहे। तर हा उपाय अष्टमीपासून बुधवारपर्यंत केला तरीही चालतो किंवा बुधवार ते बुधवार असे 5 बुधवार हा उपाय मनोभावे करायचा आहे। नंबर 11, दुर्गा अष्टमी दिवशी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर मनोभावे जल समर्पित केले तर घरातील विद्वत्ताचे अनुभव होतात, अभ्यासात प्रखर होतात, तल्लख होतात। देवीला अक्षता, सिंदूर, लाल फुले अर्पण करून प्रसाद म्हणून फळे किंवा गोड पदार्थ अर्पण करावा। नंबर 12, ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारच्या अष्टमीचे व्रत किंवा दुर्गा अष्टमीचे व्रत केल्याने, पूजा केल्याने व्यवसायात प्रगती होते आणि शरीर निरोगी राहते। यामुळे बुध ग्रहाची संबंधित सर्व दोष दूर होतात। नंबर 13, मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नसेल, गलत जागेवर मुलांचे लक्ष जात असेल, व्यसनामध्ये किंवा मुलामध्ये हिंडण्या फिरण्याचे वेळ घालवत असतील, आई वडिलांचे ऐकत नसतील तर वडाखाली वडाच्या पानावर बटकेश्वर महादेवाचे स्मरण करून वडाखालील मातीचे शिवलिंग निर्माण करा व पूजा करून झाल्यानंतर शिवलिंगाला नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे। ज्या पानावर शिवलिंग बनवले ते पान घेऊन यावे। जिथे मुलं झोपतात त्याच्या उशीखाली 1 महिना ते पान ठेवून द्यावे। मुलं गलत संगतीपासून लांब जातील, त्याची गलत संगत सुटेल, त्यांची चित्तवृत्ती चांगली होण्यास सुरुवात होते, अभ्यासात मन लागेल, जे मोठे असेल त्यांचे कामात लक्ष लागेल। तर हे उपाय तुम्हाला श्रद्धेने आणि विश्वासाने करायचे आहेत। श्री शिवाय नमस्तुभ्यम। हर हर महादेव। धन्यवाद।